करताय त्या व्यक्तीबद्दल काय सांगाल आणि कुठले गुन्हे दाखल झाले? मुरबाड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आणि मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका हर्षला भोईर यांचे शिक्षक उर्फ दलालपती रामचंद्र भोईर यांनी अल्पवयीन मुलीवर लौकिक अत्याचार करून अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे। मीरा भाईंदर येथील नवघर पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत अनेक कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी अतिशय तत्परतेने जबाबदारीने त्याचा तपास करून त्या आरोपीला तातडीने अटक केलेली आहे। या घटनेमध्ये नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव सर आणि या तपासाचे तपास अधिकारी निकम साहेब या अतिशय जलद गतीने तपास करून आरोपीला तातडीने शोध घेऊन अटक केली, त्याच्या साथीदारांना अटक केलेली आहे। माझं एवढंच सांगणार राहील की आपण म्हणतो कुंभार जसं मातीचं मडकं घडवतो त्याप्रमाणे शिक्षक हा मुलांना घडवण्याचं काम करत असतो, पण हे या शिक्षकाचं कृत्य अतिशय लाजिरवाणं आणि लज्जास्पद आहे। समाजामध्ये मुलांच्या आई वडिलांना एक भीती झालेली मुलींच्या की आता मुलींना शाळेत पाठवायचं की नाही, शिक्षकांवर कसा विश्वास ठेवायचा। आणि माझी माननीय न्यायालयाला सुद्धा एक विनंती राहील की या अशा आरोपींना कुठल्याही प्रकारे जामीन मिळाला नाही पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही या शिक्षकाला दलाल म्हणतात का, असं काय? मी या शिक्षकाला दलाल म्हणाली सर। या दलाल म्हणण्यामागचं कारण असं आहे की ते मुरबाड तालुक्यामध्ये भालुक गावी जेव्हा तत्कालीन शिक्षक होते त्यावेळी त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून वेळ कमी दिला, पण तहसीलदार कार्यालय येथे दुय्यम निर्बंधक जे ऑफिस आहे जमिनीच्या खरेदीवर या ठिकाणी त्यांचा जास्त वेळ असायचा। आणि याचा पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मुरबाड कार्यालयाचं सीसीटीव्ही फुटेज, तहसीलदार कार्यालयाचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करू शकता। अल्पवयीन मुलीला त्यांनी फसून आणलं होतं। या ठिकाणी मुलगी बाहेरची आहे, मुलगी अल्पवयीन आहे, फसून आणून आणि तिच्यावर लौकिक अत्याचार केला, सामूहिक अत्याचार केला असे जे कलम लागलेले आहेत हे विविध कलमानुसार दिसतंय की हे प्रकरण किती लज्जास्पद आहे आणि मुलींना या समाजामध्ये कसं राहायचं ही भीती झालेली आहे। माझं माननीय गृहमंत्री असतील यांना सुद्धा एकच मागणं असेल, त्यांच्याकडे माझी मागणी असेल की आपण समाजामध्ये कायदा केला पाहिजे या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये। त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांना सुद्धा आम्ही निवेदनाद्वारे तीच मागणी करणार आहोत की अशा आरोपींना आपण कुठल्याही प्रकारे मदत केली नाही पाहिजे। त्यानंतर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब जे आहेत त्यांनी सुद्धा या शिक्षकाला सेवेतून ताबडतोब बडतर्फ होऊन जास्तीत जास्त कठोर कारवाई कशी करता येईल याची पावलं उचलावी। तुम्ही सांगितलं की मुली नाबालिग आहे, तर मुली कुठली होती आणि यांच्या संपर्कात कसा आली? मला वाटतंय आता त्यांची मिसेस ही खरेदी विक्री संघाची संचालिका आहे। आपण आजपर्यंत बघितलं का खरेदी विक्री संघावर अन्नधान्याचे व्यवसाय होतात, दुग्ध व्यवसाय चालतो, मासे मच्छी व्यवसाय चालतो। त्याप्रमाणे कदाचित या शिक्षकाला वाटलं असेल की खरेदी विक्री संघामधून मुलीचा विक्री व्यवसाय करण्यासाठी सुद्धा परवानगी मिळेल आणि अशा पद्धतीने बाहेरून मुलगी आणून यांनी या पद्धतीचं कृत्य केलेलं आहे।